जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात आज नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलं। माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं। शिवगंगा नगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्यामुळे अखेर शिवगंगा नगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करलाय। गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाला सुरुवात करण्यात आली। यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पाण्याची ही समस्या 3 ते 4 दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं। याबाबतचे लेखी पत्र रवी पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलंय। गेल्या 15 दिवसापासून शिवगंगा नगरला 40 मिनिटं, 1 तास, सव्वा तास असे पाणी देत आहेत। त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी येत नाही। जसे जसे लोकसंख्या वाढत चालले तसे तसे पाणी कमी करत, पाणी वाढवायच्या ऐवजी ते कमी करत चाललेत। आज 6,500 नागरिक शिवगंगाला राहतात। पूर्वी तेच नागरिक 4,000 राहत होते। 4 मीटरला लेवल देऊन आम्हाला पाणी पुरेसं होतं, परंतु आता कमीत कमी 5 मीटरची लेवल असली तरच आम्हाला पाणी पुरेसं येतं। मी याबद्दल वारंवार लेखी तक्रार, वारंवार मीटिंग त्यांच्याबरोबर घेतली। कुठलंच त्यांनी आम्हाला पाणी वाढून दिलं नाही। त्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो। गावामध्ये सुद्धा पाणी येत नाही, अर्धा ड्रम सुद्धा पाणी भरत नाही। त्या पाऊण तासामध्ये तो पाण्याला प्रेशर किती असेल, पाणी कमी दाबाने सोडतात, त्याच्यामुळे पाणी पण फास्ट येत नाही, पाणी भरत नाही। पब्लिकला, नागरिकांना पाणी नसेल तर नागरिक काय करतील? पुरुष लोक जातात बाहेर, पण आम्ही महिला घरात असतो, आम्हाला पाण्याचा किती प्रॉब्लेम होतो। पहिले तरी पाणी कमी लागायचं, आता बिल्डिंगमध्ये राहतात म्हटल्यानंतर पाणी जास्तच लागतो। आता 8-8 दिवसाचे लोकांचे कपडे धुवायचे पडलेले आहेत, अंघोळीला पाणी नाही आहे। आता आम्ही स्वतः आम्ही बिस्लरीचा मोठा बाटला घेऊन येतो। जर आपल्याकडे एवढा पाण्याचा साठा पुरेसा असून जर आपल्याला पाणी मिळत नाही, याचा दोष कोणाचा असेल? अधिकाऱ्यांचा, वॉटर सप्लायच्या। त्यांनी व्यवस्थित नियोजन करून जर पाणी सोडलं तर पाणी येईल, पण ते यांचं नियोजनच व्यवस्थित नाही आहे आणि उडवाउडीची उत्तरं असतात त्यांची। अंबरनाथ शहरातील शिवगंगा नगर येथे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं होतं। तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तो पाणीपुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्यवाही करणं आवश्यक आहे याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये इथला पाणीपुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटेल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।